जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पत्रकार सुनील पाटील गरुड झेप 2024 पुरस्काराने सन्मानित। दैनिक तरुण भारतचे आष्टा प्रतिनिधी तथा तांदूळवाड येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष सुनील एकनाथ पाटील यांना ईगल फाउंडेशनचा या वर्षीचा गरुड झेप 2024 पुरस्कार आमदार रामहरी रुपन्नवर आणि DY पाटील ग्रुपचे ट्रस्टी सूर्यकांत तोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा मानाचा पुरस्कार पटकावल्याबद्दल पत्रकार सुनील पाटील यांच्यावर आष्टा आणि वारणा पंचक्रोशीत अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ईगल फाउंडेशनचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये पत्रकार सुनील पाटील यांना पत्रकारिता तसेच वाचन चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल गरुड झेप 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर, ज्येष्ठ नेते प्रवीण काकडे, पनपचे उपायुक्त सुभाष घुले, ज्ञानेश्वर सलगर, कृष्णा आलदार, सुनील शिंगणारे, सागर जगताप, संदीप पाटील यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार रामहरी रुपन्नवर यांनी ईगल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सूर्यकांत तोडकर यांनी पत्रकार सुनील पाटील यांच्या पत्रकारिता तसेच वाचन चळवळीतील कार्यावर प्रकाशझोत टाकला। स्वागत आणि प्रास्ताविक ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले। विनायकराव गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह ते अतिशय गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे। कारण या संघाच्या माध्यमातून ईगल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये काम करणाऱ्या, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आमच्याच्या झाडाला सगळ्यात जास्त ठेवी लागतात, पण तरी पण ते नम्र असतं, चुकलेलं असतं। ज्याला काही फळं नाही, त्याला काही फुलं नाही, मित्रांनो त्याला कोणीच सगळं मारत नाही। हे देखील माझ्या समोर आहे। मला अतिशय आदराने त्यांचं कौतुक वाटतं की अशी ही जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।